नमस्कार। आज या ठिकाणी नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा पार पडत आहे, रोड शो पार पडत आहे। त्याच दरम्यान या रोड शोच्या दरम्यान पंचवटी कारंजा येथे काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते पेन्शनसाठी लढत आहेत। नाशिकमध्ये मोदींची सभा होत असताना कुठेतरी हे जे शासनाचा निर्णय आहे याचा जाहीर निषेध करण्यासाठी हे सगळे जे काही मंडळी आहेत तिथे जमलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्याच दिवशी दौरा आहे। नक्की त्यांच्या या ठिकाणी सर्व जे सिनियर सिटीजन त्यांच्याशी आपण चर्चा करतो। काय नेमका आज तुम्ही निषेध नोंदवता या ठिकाणी? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नरेंद्र मोदी आज येत आहेत आणि इथून 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं दर्शन देखील होणार आहे आणि आज आपण त्याच 5 मिनिटाच्याही अंतरावर इथं थांबलेले आहात आणि आपण या ठिकाणी निषेध नोंदवता। काय सांगा? आम्ही आज नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहे। नाशिकमध्ये सगळेच नागरिक अबाधित नाहीये। ज्येष्ठ नागरिक जे आहेत, आम्हाला EPF 95 पेन्शन चालू असल्यामुळे कर्मचाऱ्यांना जवळजवळ 1000 रुपये सुद्धा पेन्शन त्याच्यामध्ये मिळत नाही। अशा अवस्थेमध्ये आम्ही जगायचं कसं या मागणीसाठी गेल्या 12 वर्षापासून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याबरोबर केंद्र सरकारशी भांडत आहोत। जवळजवळ 10 ते 12 वेळा आम्ही दिल्लीला जाऊनही त्यांच्याशी भेट घेतलेली आहे। त्यांनी 2 वेळा आम्हाला भेट दिलेली आहे। आम्ही आमची मागणी तुम्हाला मान्य आहे, तुमची मागणी तुम्हाला जगण्या इतकी पेन्शन द्यायला पाहिजे हे एका बाजूनी म्हणतात, पण आणि आज ते नाशिकमध्ये आलेले असल्यामुळे आम्ही सगळे EPF पेन्शनचे ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्याकडे आमची मागणी रास्त आहे ही घेऊन जाण्या, जर तुम्ही मान्य केलेली आहे तर ही घेऊन जाण्याकरता तुम्ही काल आम्ही राम मंदिरामध्ये सुद्धा रामाला साकडे घातलेलं आहे की उद्या नरेंद्र मोदी हे तुमच्या दर्शनासाठी इथे येतात तर त्यांना सुबुद्धी द्या आणि आम्हाला EPF 95 पेन्शनमध्ये वाढ करून जगण्या इतकी 9000 रुपये आणि त्याच्यावर DA मिळाला पाहिजे अशी पेन्शन आम्हाला मिळवून द्या। यासाठी आज आम्ही त्यांचा निषेध करण्याकरता या एरियामध्ये जमलेलो आहोत। इथं जवळच आज या ठिकाणी राम मंदिर आहे आणि आपण राम मंदिरापासून तब्बल 2 मिनिटाच्या अंतरावर उभा आहात। अखेरच्या अंतरावर मोदींचं या ठिकाणी दर्शन होणार आहे। काय सांगाल आपण? आम्ही कलेक्टरला ऑलरेडी पत्र दिलेलं आहे की आम्हाला मोदींची 5 मिनिटं का होईना भेट मिळावी, कारण गेल्या जवळजवळ 12 वर्षापासून पूर्णपणे मोदींबरोबर 2-4 वेळा चर्चा होऊन सुद्धा त्यांनी आमच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही आणि यामुळे कालच आम्ही राम मंदिरात जाऊन रामाला सुद्धा साकडं घातलेलं आहे। ज्या रामाचा 12 वर्षानंतर वनवास संपल्यानंतर त्याला पुढचं अतिशय चांगलं असं वैभव मिळालं, त्याच पद्धतीने पंतप्रधान मोदींनी आमच्या बाबतीत EPF पेन्शनच्या बाबतीत पूर्णपणे विचार करावा आणि अतिशय मिनिमम असलेल्या मागण्या ह्या त्यांनी पेन्शनरांना ताबडतोबरित्या द्याव्या, अशा प्रकारची मागणी करण्यासाठी आज आम्ही परत काल रामाला साकडं घातलं। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांना सुद्धा साकडं घालणार आहोत आणि याचाच विचार सद्सद विवेक बुद्धींनी पंतप्रधान मोदींनी ताबडतोब करावा आणि दिल्लीला पोहोचताच आमच्याविषयी आजच्या सभेमध्ये जर सांगितलं तर अतिउत्कृष्ट होईल, किंवा दिल्लीला आता लगेच अधिवेशन चालू होत आहे 31 तारखेपासून, 31 जानेवारीच्या अधिवेशनानंतर ताबडतोबरित्या EPF पेन्शनरची ही जी घोषणा आहे, बजेट अधिवेशन आहे, ते त्यांनी त्या ठिकाणी करावं अशी आम्हाला त्यांना आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करायची आहे। निश्चितच खूप आक्रोश या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोदींच्या सभेच्या हाकेच्या अंतरावरती आपण पाहू शकतो की सर्व ज्येष्ठ नागरिक पेन्शन साठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत आणि यामुळे कुठेतरी या सभेला कुठे गालबोट लागतोय का काय किंवा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्याला, या ठिकाणी हे स्पष्ट होत आहे। माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित एलमामे, लक्ष न्यूज, नाशिक।